गेले 1.5 वर्ष हे जे कुटुंब आहे माझ्याबरोबर, या कुटुंबासाठी मी आणि माझे सहकारी 1.5 वर्ष लढतोय. 1.5 वर्ष ॲक्टिव्हली लढतोय. त्याच्या आधीसुद्धा आम्ही FIR केली सांताक्रूज पोलीस स्टेशनला 2016 मध्ये. कशासाठी त्याचा आता मला मोठा खुलासा करायचा आहे, कारण काल मी छगन भुजबळांचं एक प्रक्षोभक असं भाषण ऐकलं आणि खरंच सांगते की डोक्यात तिडीक गेली. म्हणजे आपण म्हणतो ना मराठीत की तळपायाची आग मस्तकाला गेली, तशी तळपायाची आग अक्षरशः मस्तकाला गेली. ते कालच्या सभेत म्हणाले की तुमचं खातो काय, मी माझ्या कष्टाचं खातो. एक तर मला कळत नाही की ज्या माणसाला उठसूट छातीत कळ यायची, आता कुठे गेली ती कळ? कुठे गेले ते हॉस्पिटलमध्ये जे व्हीलचेअरवरती होते पोस्टर्स, ते फोटोग्राफ गेले कुठे? कारण काल जे भुजबळ आपण बघितलेत त्यांच्यात एवढा जोश आला कुठून? आणि काल ते जे म्हणाले की आम्ही काय आमच्या कष्टाचं खातोय, तर कुठल्या कष्टाचं खातोय त्याचा खुलासा करण्यासाठी आज मी त्यांचं घराच्या इथे फक्त मीडियाला दाखवणार होते की हे त्यांचं घर आहे, जे त्यांचं घर नाही आहे, ह्या परिवाराचं लुटलेलं घर आहे. लुटलेलं. कसं झालं तेही मी तुम्हाला सांगते. 1994 मध्ये हे परिवार, हा जो फर्नांडिस परिवार आहे, त्या परिवारात कोण आहेत? एक क्लॉड फर्नांडिस जे 87 वर्षाचे वय असताना वारले, या डोरिन फर्नांडिस ज्या आता 78 वर्षाच्या आहेत, आणि त्यांची ही 3 ऑटिस्टिक मुलं. त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला त्यांनी रहेजाला रिडेव्हलपमेंटसाठी दिला आणि त्याच्यात त्यांना 5 फ्लॅट मिळणार होते. ते 5 फ्लॅट त्यांना कधीही मिळाले नाहीत आणि रहेजानी तो जे प्लॉट होता तो भुजबळांना, म्हणजे समीर भुजबळच्या परवेश कन्स्ट्रक्शन्सला विकला. ज्या दिवशी तिथे बुलडोज केला यांचा बंगला, तेव्हा यांना फोन आले की तिथे तुमचा बंगला बुलडोज झालेला आहे. धावत पळत ते अक्षरशः गिडगिडत त्या समीर भुजबळांना भेटले. 1 वेळा नाही, 1000 वेळा भेटले. सगळ्यांना भेटले. ते काही झालं नाही. या परिवाराला आज तगायत 1 रुपया सुद्धा कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. आणि मला हेच दाखवायचं होतं. तिथे नेऊन करण्याच्या मागे मी काही किरीट सोमय्या नाही आहे, नुसती टाइमपास करायला आणि ते हातोडे घेऊन मोठे मोठे जायला. आज जे दाखवायचं होतं की ती जी टोलेजंगी इमारत आहे सांताक्रूज वेस्टला, त्याचं जाऊन प्रत्येक चॅनलला माझी विनंती आहे, त्याचा जाऊन परत तुम्ही फुटेज घ्या आणि सगळ्या लोकांना दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवा की कष्टाचे येणारे पैसे हे यांचे लुटलेलं, जे त्यांचा बंगला होता तिथे हे जे मोठी इमारत बांधली आहे, ज्याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल केलाय, त्याच्यात भुजबळ कुटुंब होतं, ते यांचे खाल्लेले पैसे आहेत. आज तगायात 1 रुपया मिळाला नाही. मी हे सगळे ज्यांची जी कहाणी आहे ही मी सगळ्या मीडियाला पाठवली होती, झाडून सगळ्या एडिटर्सना. त्यांनी कोणीही 1.5 वर्षापूर्वी पाठवली, काही केलं नाही. मी सुप्रिया सुळेंना, ज्यांच्या परिवाराबद्दल मला यत्किंचितही आदर नाही, त्यांना सुद्धा मी जेव्हा पाठवलं, मी खरंच म्हटलं पाहिजे 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माणूस पाठवून व्हेरीफाय केलं की खरंच यांची आज जी दयनीय परिस्थिती आहे. दयनीय परिस्थिती का म्हणते मी? ही 78 वर्षाची बाई आज यांचे केस कापण्यापासनं झाडू पुसणं, सगळं काम, स्वयंपाक करणं, सगळं ती घरी करते. आणि तिला एकच काळजी आहे की ती जर गेली तर उद्या या 3 मुलांना कुठे ठेवायचं. म्हणून मी अक्षरशः कधी पाऊल ठेवलं नसतं अशा वायबी चव्हाणमध्ये गेले. तिथे आमच्या बैठका झाल्या, पण ते निर्दयी लोक जे आहेत, समीर भुजबळ, हे प्रत्येक बैठकीला तिथे यायचे. ह्यांची परिस्थिती त्यांना नवीन नाही आहे, कारण ते ओळखतात त्या परिवाराला. त्यांनी हो 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 केलं. शेवटी सुप्रिया सुळेंनी त्यांना जेव्हा अल्टिमेटम दिला जानेवारी महिन्यात, सांताक्रूज वेस्टला, आज मी तुम्हाला जे म्हणते की तिथे ते बिल्डिंग दाखवा, ते कशासाठी?
यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं. जानेवारी महिन्यात देतो म्हणून म्हटलं, पण बहुतेक त्यांना कल्पना असेल की ते भाजपत जाणार आहे, म्हणून तेव्हापासनं आत्तापर्यंत आम्ही सगळ्या नुसत्या घिरट्या घालून घालून मेसेज करून करून एक डोरिन मीटिंग नावाचा ग्रुप बनवला होता सुप्रिया सुळेंनी. त्याच्यात सुद्धा अनेक वेळा त्यांनी विनंती केली, सगळ्यांनी विनंती केली की राजकारण जाऊ दे, खड्ड्यात जाऊ देत, चुलीत, या परिवाराला फक्त न्याय मिळू दे. तुम्ही गडगंज आहात. 2,653 कोटीची तुमची संपत्ती मी डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची केस केली आहे. त्या पैशातले त्यांचे देणं, त्यांना मर्सी नको कोणाची, त्यांना फक्त जस्टिस हवाय, जस्टिस. तो आज तगायत त्यांना मिळाला नाही आहे. म्हणून मी सगळे प्रयत्न केले. त्यांनी जानेवारीपासनं पुढे करतो सांगितलं. मे का जून महिन्यात भाजपत गेले आणि तेव्हापासनं कंप्लीट बंद झाला हा विषय. आता मध्ये काही काळापूर्वी ते म्हणाले की दिवाळीच्या आधी समीर भुजबळांना पैसे द्यायचे. मग परत एका शुक्रवारी मला मेसेज येतो की ईडीने ती प्रॉपर्टी पेपरवर जप्त केली आहे, त्यामुळे वी कॅनॉट गिव्ह देम. मी म्हटलं तुम्ही कसे नाही देऊ शकत? ईडीने जरी ती प्रॉपर्टी जप्त केली आहे, यांची तर ती प्रॉपर्टी ओरिजिनली आहे. तो फर्स्ट अग्रीमेंटचं जे कन्सिडरेशन आहे दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ ईडी अटॅचमेंट. म्हणून मी त्यांना परत सांगितलं, तरीही त्या युजलेस लोकांनी आज तगायत यांना 1-1.5 दमडी दिलेली नाही. मला दुसरं कळत नव्हतं काय करावं, म्हणून मी 6 तारखेला फडणवीसांना मेसेज पाठवला की यांचं मला तुमची भेट हवी आहे आणि यांना घेऊन मला जायचं आहे. म्हणून 7 तारखेला यांना घेऊन मी त्यांच्या घरी पोचले. त्यांचा जो दुसरा बंगला आहे मेघदूत बंगल्यावर पोचलो. त्यांची भेट घडवली, त्यांना दाखवलं की यांची दयनीय परिस्थिती आहे. या बाईला वाटतंय की जर माझं काही बरं वाईट झालं तर या मुलांचं काय होणार, त्यांना कुठे ठेवणार आणि कोण काळजी घेणार. बहुतेक भुजबळांच्या कुटुंबाला वाटत असेल, ते वाट बघत असतील की ही गेली की ही 3 मुलं तर कधी लढू शकणार नाही आहेत. त्याचीच वाट बहुतेक ते बघत असावे. म्हणून आज मला शेवटी ही का घ्यायला लागली. काल जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यात ते म्हणाले की आम्ही कोणाचं खात नाही, आम्ही कष्टाच्या पैशाने खातो. कष्टाचे पैसे जे आहेत भुजबळांचे, लाज वाटते मला म्हणायला की अशांच्या ओरबाडून घेतलेले ते पैसे आहेत. आज पण मला फडणवीसांना, एकनाथ शिंदेना, अजित पवारांना विनंती आहे माझी, मला राजकारण करायचं नाही. मी ते केव्हाच सोडून दिलंय. मला कालपासनं मी जेव्हा ट्विट केलं तेव्हापासनं अनेक जणांनी ट्रोल केलं की तुम्ही सुपारी घेतलीत का. तसले धंदे आम्ही करत नाही. आम्ही लढतो ते इथून लढतो आणि लोकांसाठी लढतो. मला जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असती ती मी 1.5 वर्षापूर्वी घेतली असती. पण आम्ही सगळे चॅनल्स केले, सगळे. त्यांच्या अक्षरशः ज्या लोकांना मी कधीही उभं केलं नसतं अशा लोकांच्या घरी जाऊन, त्यांच्या वायबी चव्हाणमध्ये जाऊन सुद्धा मी विनंती केली की यांना त्यांचे पैसे मिळावे. तर आज मी या 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की येत्या 48 तासात तुम्ही आमच्याकडनं सगळे पेपर बघा. सगळे पेपर त्या यांच्या नावावर आहेत की नाही, त्यांनी केलेली अग्रीमेंट तपासा आणि जे मी म्हणते ते तंतोतंत खरं असेल तर 48 तासात जर तुम्ही भुजबळांनी यांचे पैसे दिलेत तर मी स्वतः जाऊन त्यांचे आभार मानेन. मी स्वतः जाऊन भुजबळांचे आभार मानेन. पण जर त्यांनी केलं नाही तर तुम्हाला जी ताकद लावायची आहे लावा. मी आणि हा परिवार सोमवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन कुठलंही आंदोलन करणार नाही, कुठलीही बोंबाबोंब करणार नाही. आम्हाला तमाशे करायचे नाही आहेत. आम्हाला फक्त या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि खरंच हृदय नावाची चीज जर तुमच्यात आज असेल, भुजबळांच्यात जर असेल, तर तातडीने येत्या 48 तासात यांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा झाले पाहिजेत. नाहीतर मला जे करायचंय, जे मी म्हटलं, सोमवारपासून 9 ते 6 मी त्या बिल्डिंगच्या बाहेर चुपचापपणे जाऊन आम्ही सगळे 5 जण बसणार आहोत. आणि परत मी सांगतेय, कष्टाचे पैसे जर अंगेना, पण माझं आव्हान आहे की आज जे तुम्हाला म्हणालेत ना, तुम्ही सासरचं खाता,
अरे ते खातात का नाही खात मला माहीत नाही, त्या आंदोलनात मला पडायचं नाही, राजकारणात मला पडायचं नाही, मला फक्त न्याय हवा ह्यांचा. आणि काल फक्त ते जे म्हणाले ना, त्यांनी जी डोक्यात तिडक गेली होती, म्हणून मी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, माझ्या घरी घेतली आहे. मला तिथे नेऊन मीडियाला फक्त ते बिल्डिंग दाखवायचं होतं की छोटा बंगला कसा होता आणि आता ते बिल्डिंग आलेलं ते कसं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. मला अजून एक गोष्ट आता त्यांनी जी सांगितली, आज सकाळी जेव्हा मी तिथे पोहोचले, पूर्णच्या पूर्ण लेनमध्ये सगळा पोलीस फोर्स लावलेला होता. अरे कोणाला वाचवताय तुम्ही? भुजबळांना. कशासाठी? म्हणजे जो माणूस जेलमध्ये जाऊन आलाय, जो या लोकांचे खातो, अशांना तुम्ही वाचवता. आणि आमच्यासारखे लोक जे तळमळीने यांच्यासाठी लढतात त्यांना तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ देत नाही. आणि गेले आता सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो बंगला येतो, पण मला नेलं कुठे? जुहू पोलीस स्टेशनला. आणि तिथे जाऊन सुद्धा एवढे तमाशे झाले की म्हणजे पोलीसनी मला आत एक तर म्हणाले तुम्ही वर या, नाही तर तुम्हाला खेचून घेऊन जाण्यात येईल. माझी सहकारी माझ्याबरोबर होती, तिच्या हाताला ओढून दिला पोलिसांनी नेलं. काय करतायत गृहमंत्री? हेच गृहमंत्री पूर्वीच्या काळी त्याच भुजबळांविरुद्ध लढत होते. त्यांनी PIL फाईल केली होती किरीट सोमय्यांनी आणि भाजपनी. त्यांनाच आज घेऊन तुम्ही त्यांना फूस देताय. कशासाठी? आणि तुमचंच गृह मंत्रालय आज वापरून माझ्यासारखे लोक जे लढतात यांच्यासाठी त्यांना तुम्ही त्रास देताय. बास करा आता, हे बास करा. आणि खरंच लोकांचे प्रश्न, कारण आज आपण मीडियात बघतोय याचा टोला, त्याचं प्रत्युत्तर, सगळा नुसता गटार गंगा करून टाकली आहे राजकारणाची. बास करा आता हे सगळं. लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्यावर तुम्ही बोला आणि त्याच्यावर तुम्ही काम करा. परत एकदा सांगते, मला 48 तासात या लोकांना त्यांचं देणं मिळाल्याशी कारण मला कोणाशीही काहीही घेणं देणं नाही, कुठल्याही राजकारणाशी नाही, कुठल्याही आंदोलनांशी नाही. मला फक्त या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो मिळवून द्यावा अशी कळकळीची विनंती मी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांना करते. धन्यवाद. हा जो तुम्ही बघत असाल बाजूला असा एक छोटासा 1 मजली बंगला होता तिथे या लोकांचा, आणि त्याला तोडून आता हे बिल्डिंग बांधण्यात आलंय. याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवलाय त्यांनी. की सांताक्रूज वेस्ट मध्ये 2 बेडरूमचं घर पण 8.5 कोटीत नाही मिळत, पण तरी त्यांनी अग्री केलं, कारण जेवढे मिळतात तेवढे पत्रात पाडून घ्या. आणि एवढं करून सुद्धा जर आज तगायत, आता आपण नोव्हेंबरमध्ये आहोत, आज तगायत त्यांना 1.5 दमडी मिळालेली नाही. यासाठी कोणती कायदेशीर कारवाई केली का? किंवा भाऊ, त्यांच्याकडे केस कापायला पैसे नाही. कुठल्या कोर्टात जाणार ते? कुठल्या कोर्टात जाऊन कुठला वकील ते कुठून पैसे देणार? म्हणून मी माझ्या प्रेस नोटमध्ये लिहिलंय त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्या बाईला घरी स्वयंपाक, धुणभांडी सगळं ती करते. त्यांचा हा मुलगा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होता, त्याला जनरल वॉर्डमध्ये ॲडमिट करून त्याची सर्जरी केली. तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून मी जाऊन पैसे देऊन आले तिला. हे मागच्या वर्षी, राईट, लास्ट इयर वी डिड दॅट. इतकी त्यांची दयनीय परिस्थिती आहे. तिचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे आता 30 नोव्हेंबरला. हे करणार काय आणि खाणार काय? कोणीच काही करू शकत नाही. हे जे नोकरी करायचे, हा नोकरी करायचा, याला 1000 रुपये महिना मिळायचा, आणि ती माणसं त्याच्याकडनं काय करून घ्यायची? तर सामानाची हमाली करून घ्यायची. इतकं असताना आणि यांचं सगळं असताना आज त्यांच्यावर ही परिस्थिती यावी, अशी परिस्थिती यावी, म्हणजे काय पाप आहे त्यांचं? आज त्यांनी भरोसा केला आणि अग्रीमेंट करून कोणाला दिला? आलतू फालतू बिल्डरला नाही दिलं, रहेजाला दिलं. आता रहेजानी जर डायरेक्टली भुजबळांना हे देऊन टाकलं तर कसं करणार लोक आणि कसे लढणार आहे? पोलीस यंत्रणा आज पूर्ण पोलिसांचा जो तमाशा झाला, माझं जर कोणी ऐकत नाही यांचं काय ऐकणार? कसं लढणार आहे ते? मला सगळे म्हणतात तुम्ही आता FIR, तो FIR दाखव. FIR आम्ही केला 2016 मध्ये. आज तक त्याच्यावर पुढे काहीही झालं नाही, काही झालं नाही. ही FIR ची कॉपी आहे, 2016 मध्ये झालेला FIR आहे.
आणि आज तगायत त्याच्यावर पुढे काहीही भुजबळांना झालं नाही. मी आज पोलीस स्टेशनमध्ये मला म्हणाले तुम्ही कंप्लेंट द्या ना. अरे मी कंप्लेंट काय, FIR झालेला आहे, समीर भुजबळचं नाव आहे त्याच्यात. असं असताना तुम्ही कारवाई करत नाही. आणि अशांना थारा देऊन परत फडणवीसांसारखे जे त्यांच्या विरुद्ध लढलेले होते ते त्यांना पुन्हा आज मंत्रीपद वाटतायत का, की यांच्यासारख्या अजून 1000 लोकांना लुटायला. वाईट वाटतंय मला, दुःख होतंय, दुःख होतंय या सगळ्याचं. चला, प्रेसला माझे धन्यवाद. हे सगळं नक्की दादा व्यवस्थित दाखवा. जो घर था कौन से साल में ये रिडेवलपमेंट किए गया और क्या हुआ एग्जैक्टली सामने बताकर, सामने देखकर बोल गया क्या हो गया? नहीं, हाँ, यहाँ आपने देखिए रिडेवलपमेंट के लिए दिया था. what happened exactly, just tell the स्टोरी whole story. Yeah. हाँ, शॉर्ट में बताइए कि कौन से साल में आपने रिडेवलपमेंट के लिए Who दिया you था? gave it to, who gave it to किसको दिया whom, था? how many Yeah. times you met और Samir अभी Bhujbal. कितने साल हो चुके कि आपको बाहर रहना पड़ा है और फिलहाल आपकी जिंदगी कैसी चल रही है? Okay, okay. Hi, I'm Doreen Fernandez, and we had wanted to develop our property because it was a small bungalow, and we had to, have a number of flats for the family members. And so we approached Raheja. There's not Chandu, GL Raheja. He passed away, and it was our property was in charge of Chandu Raheja. Okay, and he didn't do anything about it for about 10 years. So, and then later on we came to know that Chandu sold the TDR rights to Parvesh Construction, okay, with the connivance of the secretary of the society, that Willingdon Catholic Society. And when the bungalow was bulldozed, we were informed by some neighbors about it. We rushed over there and we saw huge boards on top, all different architects and all that stuff. Anyway, I wrote to everybody that we have not received a single price and you don't dare go ahead. Stop work. I wrote a letter to Parvesh Construction also to stop work immediately, but they just did not bother. Then they told us that we'll come back to you, and they took about 2-3 months, and they were just stalling. They were just wasting our time because they didn't want me to do anything about it. They wanted me just to keep silent so they get a chance to go up, to build. And they promised us with 5 flats, okay, and they allowed us in the beginning to enter the premises to see. My husband was an electrical engineer, and he was very particular, about measurements and things like that. So he used to go, we used to go. But the moment they built it, it was complete. They put big, gates and all that, and they did not allow us entry. So we could not enter at all, And then, and Raheja quietly sold and went off the picture. Then what they did is they went to the registrar's office during that time. It was 18th June 2003, and they registered the document, a transfer document, in which we were not involved. Only Rahejas were involved, Palm Shelter, okay, and Parvesh Construction. Yeah, you continue. Yeah. And then, I had a friend who told me, go to the registrar's office and get a confirmatory copy. So I went and I took the trouble. I went and I went to Bandarkula and got that thing. And there were 2 documents together. One was a transfer agreement, we were not involved at all, and a supplemental agreement in which our signatures were not there. It was signed by one Kukreja. He is a lawyer of Raheja. He signed. And Parvesh had some directors, so like there's Namkavasa, so they also signed. We knew nothing about it. Then we approached them and we said, what is all this going on behind our backs? Then they said, we didn't know about that, you all in the picture. We took from Raheja. We paid Raheja handsomely and took it from him. And we didn't get anything. The Raheja had signed an agreement with us, and he had given us one check for 1 lakh. Okay, as a token, but we could not cash it because my sister-in-law, it was in her name, and she was in USA, and she was very old, she was very finicky and all that. So it just stayed that way. But these people behind our back, they did all these things. Yeah. हे ते अग्रीमेंट आहे
ज्याच्यात क्लॉडच्या आणि डोरीनच्या कुठलीही सही नसताना फक्त छगन भुजबळ तेव्हा डेप्युटी सीएम होते Yeah. म्हणून हे डॉक्युमेंट रजिस्टर करण्यात आलं. कसं रजिस्टर करण्यात आलं असं डॉक्युमेंट जिथे सेलरच्या सह्याच नाही आहेत असं डॉक्युमेंट रजिस्टर करून आज ती प्रॉपर्टी त्यांनी बळकावलेली आहे. हे जे ती म्हणते मुद्दाम, आणि हा मुद्दा माझ्याकडनं सुटला पण हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे ते डॉक्युमेंट आहे, Blank. There's no signature. कुठल्याही प्रकारची सही नाही आहे त्याच्यात. Our signatures are not good. Yeah. And then they wanted us not to put a stay order. So they just banawed me, like, excuse my language. And they had a contractor who built a place called Raju Kanchwala. He was from Chembur. So I had to go to Chembur to meet him and, discuss about how the drafts will be. They promised to give us our flats, but they were just bluffing us actually all along, and we didn't realize. And what three drafts they sent me for correction. So long it has to take to complete the correct. I should send it and to send it back to me with the same thing repeated. So I really got fed up, तेव्हापासून आतापर्यंत इतके वर्ष झालेत, Yeah. एकदा नाही 100 वेळा भेटून 100 ड्राफ्ट करून 100 वेळा बोलणी करून 1 रुपया सुद्धा आज तगायत त्यांना मिळालेला नाही. हेच पूर्ण त्याचा सार आहे. And they did this only to pass the time, so that the building will come up without anyone's, anyone stopping it. And then, as I told you, once they closed the place with the chokidars and they kept dogs and all that, my lawyer, he passed away, he told me, don't enter that property because your life could be in danger. My lawyer told me, आणि आता don't मला go. ना मुद्दाम मीडियाला सांगायचं की यांच्याशी 2 मिनिटं. नेव्हिल, प्लीज टेल देम व्हॉट यू फील. And you want to Time and money. Both is gone, your house is gone. Please tell them that. I want my house soon. आय वॉन्ट माय हाऊस सून असं तो म्हणतोय. त्याला किती बोलायला सुद्धा त्रास होतो. तर अशा मुलांना काय करणारी आई घेऊन कसं सांभाळणार. ती 78 वर्षाची आहे. उद्या जर तिला काही झालं तर या 3 मुलांना सांभाळणार कोण. यू ऑल्सो टेल देम व्हॉट यू वॉन्ट टू टेल देम. टेल देम, टेल देम, स्पीक, टॉक टू द मीडिया. They never gave us any compensation. They destroyed our bungalow, and and we couldn't do anything. How dare they come enter and just come for free? Okay. Even Thank you Raheja. so much. Thank you everybody. And now we are, of course, Ha, I mean, it's आता not going forward. Anjali has been very kind to us, and she is, किती वेळा सगळ्यांकडे फॉलो helping झाले, us सगळं and झालं, showing us सगळं. how to move about and what to आणि do. तिच्याकडे नाहीये पैसा Yeah. कोर्टात And जाण्यासाठी, there's no लढण्यासाठी. point in, I cannot afford to, hire a lawyer and all that stuff. And then the case went to Delhi. आता Because मेन काय झालंय प्रॉब्लेम, ईडीची जे मॅटर आहे ते ट्रायब्युनल मध्ये गेले दिल्लीला. कुठून जाणार आहे दिल्ली. PMLA, they, I had to file, after High Court, I had to file in Delhi, PMLA office. And then it was just going on, my lawyer was not showing much म्हणून मी interest. मध्यस्थी करून म्हटलं निदान त्यांना काहीतरी मिळू दे. निदान त्याची FD करून ती निदान एक फॅमिली ट्रस्ट बनवून मुलांना कुठेतरी ठेवेल. And I can't leave them and go to Delhi and attend a case, and how it gets postponed. Here in the High Court, 2 years I was fighting the case against Bhujbal. 2 years and nothing came of it. It was transferred to Delhi because it comes under that jurisdiction, Finance Ministry. Because what he said to the ED that he bought the Santa Cruz property with the Maharashtra Southern money. That's what I came महाराष्ट्र to. सदन घोटाळ्याचे जे पैसे होते ते इथे फिरवले. He bought this property. And म्हणून another, ईडीने ती अटॅच केली. म्हणून आता त्यांना Yeah. एक एस्केप रूट मिळाला. तर मी त्यांना म्हटलं याचा संबंध कुठे येतो, ईडीचा संबंध कुठे येतो. कारण हे पैसे जे आहेत ते तुम्ही फर्स्ट परचेस केल्याचं कन्सिडरेशन आहे. ही काय थर्ड पार्टी इंटरेस्ट नाही क्रिएट करत आहे तुम्ही. So there is no question. You have to just pay them for an agreement which was done years back. 92. That's it. 92. आणि 3600 स्क्वेअर फीटचे त्यांना पैसे द्यायचे होते. सांताक्रूज वेस्टला काय रेट आहे माहिती आहे. तरी सुद्धा ती बाई जर 8.5 कोटी ठरले आणि सुप्रिया सुळेंनी ठरवले आणि ते सुद्धा द्यायला तयार झाले होते. मी याचे कधी ट्विट नाही केल्या, कधी शोषा नाही केला, कधी बाहेर कोणाला सांगितलं पण नाही. का, कारण त्या बस कुटुंबाला तेवढे मिळू दे. पण हे जेव्हा असं बोलतात तेव्हा मग संताप होतो. It is for their future, They have to be well secured,
and be happy. That's what my wish आणि is for त्यांच्या them. घरात सुद्धा असा एक मुलगा असताना सुद्धा त्यांना काही कीव येऊ नये. शॉकिंग.